कुणाल हॅपी होली. हॅपी होली. प्रवासी ब्लॉगिंग या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, प्रथम तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. कारण आपण होळीच्या शुभेच्छा दिले म्हटल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल की होळी रिलेटेड काहीतरी व्हिडिओ असेल. हो, नक्कीच होळी रिलेटेड व्हिडिओ आहे. कारण की आपण प्रत्येक जण प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारे होळी सेलिब्रेट करतात. तर त्याच प्रकारे आपण ऑफिसमध्ये सुद्धा आज होळी सेलिब्रेट करणार आहोत. तर मग आपण प्रत्येकाला क्वेश्चन करणार आहोत की बाबा तुम्ही कशा प्रकारे होळी सेलिब्रेट करता. नंतर प्रश्न आहे की तुमच्या पहिल्याच्या आठवणी म्हणजे लहानपणी तुम्ही होळी सेलिब्रेट करत होता ते कशा प्रकारचे करायचा. हे सर्व आपण पहिल्याच्याही काही आठवणी विचारूयात. आता तुम्ही कशा प्रकारची होळी सेलिब्रेट करता ते विचारूयात. होळीपासून प्रदूषण कसं रोखता येईल जेणेकरून झाडं तोडली नाही पाहिजे. होळीचं दहन करण्यासाठी जे आपण झाडं तोडतो त्या होळीचं म्हणजे ते झाडं तोडले जाऊ नये, ऑक्सिजन कमी होऊ नये यासाठी आपण कोणते संकल्प केले पाहिजे. हे वेगवेगळ्या रिलेटेड आपण क्वेश्चन सर्वांना करणार आहोत. तर मग त्याला आपण जाणून घेऊयात. आज आपल्यासोबत आहेत अक्षय मॅडम. हे प्रत्येकाला क्वेश्चन विचारतील. मग त्यांचं उत्तर काय आहे ते आपण पुढे बघूया. So Mukul sir, happy Holi. Happy Holi. Happy Holi. So what is the first thing that comes to your mind when you listen to the word Holi? Or maybe you could just describe Holi in one sentence? बुरा न मानो होली है. Okay, thank you so much. हॅपी होली. हॅपी होली. तर आपण इकडे आलो आहोत. इकडे आपल्या सोबत आहेत गौरव सर. पहिले तर होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर माझा प्रश्न असा आहे की इको फ्रेंडली होळी साजरी करण्यासाठी तर तुमचे कोणते कोणते स्टेप्स असतील त्याच्यासाठी काय तुम्ही त्याच्याबद्दल करा. पाण्याचा कमी वापर करा आणि होळीच्या दिवशी एक संकल्प करा की आपण झाडे न तोडता नवीन झाडे लावू. दिस इज अ व्हेरी गुड थॉट. म्हणजे जेव्हा तुम्ही होळीचं दहन करता त्यावेळेस जर तुम्ही लाकडं कमी वापरली तर त्याच हिशोबाने पर्यावरणाचंही आपण सुरक्षा करू शकतो. झाडे लावा, झाडे जगवा हीच आपलं सगळ्यात मोठा मोटो आहे. सो फॉलो दॅट. हॅपी होली फर्स्ट ऑफ ऑल. माझा असा प्रश्न आहे तुला की डिस्क्राइब होली इन वन वर्ड. फेस्टिवल ऑफ कलर्स. सो इट्स अ फेस्टिवल ऑफ कलर्स. नाइस. दूसरा प्रश्न असा आहे की सेवरी और स्वीट. ओके, विच इज द होली ट्रीट दॅट यू प्रेफर. सेवरी म्हणजे आंबट आणि स्वीट म्हणजे गोड. तुला काय आवडतं सगळ्यात जास्त. बघा, आपण होळीच्या दिवशी ना मी मराठी असल्यामुळे मराठी कुटुंबामध्ये होळीच्या दिवशी पुरणपोळीच बनवली जाते. त्यामुळे मी स्वीटच दरवेळी होळीच्या दिवशी स्वीटच खातो. So Nikita, happy Holi. Happy Holi. My question to you is Holi with friends or family? With whom do you enjoy the most? Friends. Friends, all time. Are you team Pichkari or are you team Gulal? I mostly preferred eggs and balloons. Eggs and balloons. सावधान रहे, सतर्क रहे. Happy Holi, firstly. So my question to you is that which is that one color which you would choose for the entire day on the festival of Holi? The color which will I choose is Bhagwa. Happy Holi first Thank of all. you. Same to you. And which is your favorite song for Holi? My favorite song for Holi would be Amitabh Bachchan's हरे रंग बरसे भीगे चुनरवा. कुणाल हॅपी होली. Happy Holi.